योद्धा न्यूज मराठी. श्री रोकडोबा महाराज देवाचा पठार. जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन अमृत महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह. मौजे रेटवडी, जरेवाडी तालुका खेड, जिल्हा पुणे या ठिकाणी होणार संपन्न पुणे खेड प्रतिनिधी दत्ता भगत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मौजे रेटवडी जरेवाडी येथे श्री रोकडोबा महाराज देवाचा पठार, जगद्गुरु संत तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर वैकुंठ गमन अमृत महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह गुरुवार चैत्र शुद्ध 1 दिनांक 19 मार्च 2026 रोजी श्री रोकडोबा महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होणार आहे. गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी सकाळी 11 ते 4 वाजता देवाची काठी मिरवणूक. सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ. सायंकाळी 7 ते 9 कीर्तन. रात्री 9 नंतर अन्नप्रसादाचा कार्यक्रम होईल. रात्री 9 ते 12 वाजता हरिजागर होणार आहे. दिनांक 19 मार्च 2026 गुरुवारी हरिभक्त पारायण नवनाथ महाराज माशेरे अहमदाबाद शिरूर यांचे कीर्तन रूपी सेवा होणार असून या कीर्तन रूपी पुष्प सौजन्य कैलासवासी कुमार राजवी लक्ष्मण पवळे हिच्या स्मरणार्थ श्री दिलीप शेठ गोपाळ पवळे माजी सरपंच रेटवडी, श्री स्वप्नील शेठ संपत पवळे सह्याद्री ॲग्रो, श्री समीर सुरेश रेटवडे उद्योजक यांच्या असेल तर पंगत सौजन्य श्री तानाजी जाधव, कुमार अनिकेत जाधव, श्री राजेश हिंगे, श्री दत्तात्रय बारकू जाधव, श्री संतोष हनुमंत डुबे, श्री प्रकाश शेठ रेटवडे, श्री अमोल डुबे, श्री योगेश डुबे, श्री दत्तात्रय थिटे, श्री अशोक रेटवडे, श्री सुनील शेठ जाधव यांचे आहे. शुक्रवार दिनांक 20 मार्च 2026 रोजी हरिभक्ती पारायण ज्ञानेश्वर महाराज पाटील जळगाव यांचे कीर्तन आहे. या कीर्तन पुष्प सौजन्य श्री देवीदास पवळे, श्री अजित पवळे, श्री प्रकाश पवळे, श्री गणेश पवळे, श्री अजय जाधव. पंगत सौजन्य श्री विलास शेठ साहेबराव डुबे, श्री गोविंद जिजाबा डुबे, श्री काळूराम शेठ साहेबराव डुबे, श्री विष्णू बाजीराव डुबे, श्री अनिकेत तुळशीराम डुबे, श्री अविनाश विजय डुबे यांचे आहे. शनिवार दिनांक 21 मार्च 2026 रोजी हरिभक्ती पारायण अमृत महाराज जोशी बीड यांचे कीर्तन. सेवा सकाळी 10 ते 12 वाजता काल्याचे कीर्तन होईल. कीर्तन पुष्प आदर्श एसटी चालक कैलासवासी भिवाजी बाबूराव पवळे यांच्या स्मरणार्थ श्री सुनील भिवाजी पवळे हॉटेल तुळजाभवानी, श्री बाबाराजे संतोष भिवाजी पवळे, उद्योजक सौ नीता सुनील पवळे, पोलीस अधिकारी सौ उषा संतोष पवळे, पोलीस अधिकारी काजल सुनील पवळे, कुमारी गायत्री संतोष पवळे CAT यांचे आहे. काल्याच्या संपूर्ण महाप्रसादाचे सौजन्य श्री रोकडोबा महाराज अखंड हरिनाम सप्ताह देवाचा पठार रेटवडी जरेवाडी यांचे आहे. हरिभक्त पारायण अनिल महाराज रेटवडे व हरिभक्ती पारायण बाबाजी महाराज पवळे यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून हरिभक्ती पारायण लक्ष्मण महाराज रेटवडे ज्येष्ठ कीर्तनकार, हरिभक्ती पारायण सद्गुरू विजय महाराज कावळे, स्वामी समर्थ मठ रेटवडी विशेष मार्गदर्शन आहे. काठी मिरवणूक सौजन्य जय हनुमान डिजिटल रेटवडी. मानाचा नारळ निलाव श्री लक्ष्मण गोपाळ पवळे. मंदिर सजावट सौजन्य सौ मायाताई अतुल थिटे माजी सरपंच, निलेश साहेबराव पवळे उद्योजक व्हिडिओग्राफी. सौजन्य श्री प्रकाश शेठ पवळे उद्योजक, संकेत गोविंद डुबे उद्योजक. कीर्तन मूर्ती सौजन्य कैलासवासी लक्ष्मण बाबूराव जाधव यांच्या स्मरणार्थ श्री राजूभाऊ लक्ष्मण जाधव नगरसेवक राजगुरु नगर पाणी. सौजन्य उद्योजक श्री विकास शेठ पवळे, श्री सुनील पवळे, श्री संतोष शेठ पवळे, श्री सुभाष शेठ पवळे, श्री विलास पवळे,
श्री दत्ता शेठ पवळे, श्री सचिन पवळे, कुमार गणेश पवळे, श्री गोरक्ष पवळे, श्री लक्ष्मण पवळे, कुमार निखिल पवळे. आणि पाणी टँकर सौजन्य श्री काळूराम तुकाराम लांडगे यांचे आहे. या सर्व अखंड हरिनाम सप्ताहासाठी गावातील अनेक मान्यवरांनी मोठ्या संख्येने देणग्या दिल्या आहेत. या अखंड हरिनाम सप्ताहासाठी प्रसिद्ध गायक, वादक, भजनी मंडळ आणि तालुक्यातील दिग्गज नेते, भाविक भक्त उपस्थित राहणार आहे. या अखंड हरिनाम सप्ताहासाठी रेटवडी आणि पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे अखंड हरिनाम सप्ताह मंडळाने विशेष निमंत्रण दिले आहे. वरील सर्व माहिती अखंड हरिनाम सप्ताह मंडळाचे सर्व पदाधिकाऱ्यांनी समस्त ग्रामस्थ मंडळी, रेटवडी, जरेवाडी, तालुका खेड यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आदर्श रेटवडीचे गाव आहे. या ठिकाणी जी जरेवाडी आहे, या जरेवाडीमध्ये श्री रोकडोबा महाराज देवाचा जो पठार आहे, या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आता सुरू होणार आहे. तर आपण या ठिकाणी भाविक भक्तांकडे, सप्ताह कमिटीकडे आपण आलेलो आहोत जाणून घेण्यासाठी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर या ठिकाणी आपला जो अखंड हरिनाम सप्ताह आहे, हा कितव्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहात? दुसऱ्या वर्षामध्ये आपण पदार्पण करत आहोत. श्री रोकडोबा महाराज अखंड हरिनाम सप्ताह देवाचा पठार वर्ष दुसरे. या कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की याचा प्रारंभ 19/3/2026 ला आपल्या सप्ताहाचा प्रारंभ होणार आहे आणि याची समाप्ती होणार आहे 21/3/2026. या दिवशी काल्याची कीर्तन होऊन समाप्ती होणार आहे. तरी कार्यक्रमाची रूपरेषा अशी असणार आहे. तरी गुरुवारी 19/3/2026 या दिवशी गुढीपाडवा आहे. त्या गुढीपाडव्याच्या दिवशी आपण देवाची मानाची काठी ही गणपती मंदिर जाधव वस्ती या ठिकाणाहून ती काठी घेऊन दुपारी ती 2 वाजता काठी मंदिरापासून निघेल आणि ती काठी 4 वाजेपर्यंत आपला देवाचा पठार ते रोकडोबा महाराजांच्या मंदिरापर्यंत ती पोहोचेल. त्यानंतर 5 ते 6 या वेळात हरिपाठाचा सुंदर असा कार्यक्रम होणार आहे आणि त्यानंतर 9 ते 7 ते 9 हे हरिभक्त परायण नवनाथ महाराज माशेरे यांचं सुश्राव्य असं कीर्तन संपन्न होणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी 20/3/2026 या दिवशी हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज पाटील यांचं 7 ते 9 सुंदर असं कीर्तन संपन्न होणार आहे. आणि काल्याच्या दिवशी 10 ते 12 या वेळेत अमृत महाराज जोशी यांचं सुश्राव्य असं काल्याचे कीर्तन संपन्न होणार आहे. तरी रेतवडीतील पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, आपण सर्वांनी या अखंड हरिनाम सप्ताह काल्याचं कीर्तन ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. आता साहेब, या ठिकाणी तुम्ही जो अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम सोहळा फार थाटामाटात भरवता, आता दुसऱ्या वर्षामध्ये आहे. आता यासाठी तुम्हाला सहकार्य कसं लाभतं? सहकार्य सर्व वस्तीवरील सर्व सभासद असतील, सुंदर असं सर्वांचं काम आहे. ज्याला जे काम सांगेल ते तत्परतेने काम होत आहे. म्हणजे कुणालाही त्याच्यात राग रुसवा नाही, काही नाही, सुंदर असं काम चाललेलं आहे. आता तुम्ही हे कीर्तन वगैरे, पंगत वगैरे याचं सौजन्य तुमचं अखंड हरिनाम सप्ताह करतात का तुमच्या भाविक भक्तांकडनं घेताय? कीर्तन पुष्प सौजन्य आपल्या वस्तीवर असतील, गावातील असतील, सर्व सामाजिक कार्यकर्ते करतात. आणि पंगत सुद्धा आपल्या वस्तीवरील काही तरुण आहेत, काही गावातील तरुण आहेत, सर्व मिळून या काल्याचं आणि महाप्रसादाचं काम होत आहे. म्हणजेच या ठिकाणी जे सप्ताह मंडळ आहे, या ठिकाणचे कार्यकर्ते मंडळ आहेत, सर्व एकवट्याने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न करत आहात. आणि तर आता खरोखरच आपल्या सप्त्याला 3 दिवसाची जी कीर्तन रूपी सेवा असते, यामध्ये हजारो भाविक येतात. आणि आता सध्या हा गॅस टंचाईचा प्रश्न पूर्ण
देशात भेडसावतायत, आपण याच्यावर कसं सोल्युशन करणार? याच्यावरती आम्ही लाकडाची सोय करून जुन्या पद्धतीची चुलांगण खंदून तर सारे सरपण गोळा करून त्या पद्धतीत आम्ही अन्नप्रसादाचा सोय त्या ठिकाणी केली जाईल आमची, आणि आम्ही त्या पद्धतीत राबलो जाईल. सगळे एकत्र येऊन आम्ही ते व्यवस्थित सरपणाचं नियोजन करून ते जेवणाचं व्यवस्थित मार्गदर्शन करू. तर खरोखरच आता भाऊंनी सांगितलेलं आहे, या ठिकाणी आम्ही सरपणाद्वारे पण आपल्याला निसर्गाचं या ठिकाणचं समतोल पण साधायचं आहे. त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीमध्ये या सरपणाचं वगैरे नियोजन करणार आहे? आता या ठिकाणी भाऊने सांगितलं की सरपणाचं आम्ही अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे, पण निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. आणि जे निकृष्ट दर्जाची झाडं असतात आणि त्याच्यापासून कोणालाही फायदा नसतो, त्याचा फायदा फक्त म्हणजे वाळलेली झाडं वगैरे असे ते जे बेकामी झाडं असतात, निकामी झालेली झाडं, त्यांच्यापासून आम्ही या ठिकाणी त्या वाळलेल्या झाडांपासून या ठिकाणी नियोजन करणार आहोत. आणि ते प्रत्येक म्हणजे वस्तीवरील तुमच्या ग्रामस्थ वगैरे पदाधिकारीकडे यांच्याकडे जाऊन तुम्ही गोळा करा. हो. असं बाबा महाराज देवाचा पठार अखंड हरिनाम सप्ताह मौजे रेटवडी जरेवाडी च्या वतीनं मी पंचक्रोश येथील सर्व नागरिकांना, होलेवाडी असेल, निमगाव असेल, दावडी असेल, वाकळवाडी असेल, गुळाणी असेल, टाकळकरवाडी असेल, खरपुडे असेल, त्या सर्व नागरिकांना आव्हान करतो की रोकडोबा हरिनाम सप्ताह अखंड सप्ताह ह्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची चांगल्या पद्धतीने शोभा वाढवावी व नागरिकांना पुन्हा आव्हान करतो, सर्व नागरिकांनी कार्यक्रमाला यावे, कार्यक्रमाची शोभा वाढवावी. अखंड हरिनाम सप्ताहाला जो प्रसाद बनवणार आहे त्या प्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. निश्चितच या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त सर्व या ठिकाणी जरेवाडी असतील, रेटवडीतील सर्व ग्रामस्थांनी जे इन्व्हिटेशन या ठिकाणी दिलेलं आहे आणि योद्धा चॅनेल मध्ये येऊन आपण जे माहिती दिली त्याबद्दल योद्धा न्यूज मराठी चॅनेल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद.